सध्या राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच वर गेलेला दिसतोय आणि या उष्णतेच्या लाटेमुळे अनेक समस्या सुद्धा निर्माण होतात। उष्माघात किंवा हीट स्ट्रोक ही त्यापैकी एक समस्या। आता उन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्यामुळे उकाडा जास्त जाणवतोय आणि या उकाड्यामध्ये काम केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे जो त्रास होतो त्याला म्हणतात उष्माघात किंवा हीट स्ट्रोक। बाहेरचं तापमान वाढलं की शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं। उष्माघाताचा हा त्रास कधी-कधी जीवावर देखील बेतू शकतो। महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्माघातामुळे मृत्यूच्या घटना घडल्याचं देखील याआधी समोर आलंय। आता हा उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काय करावं? सर्वात पहिलं म्हणजे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावं। याचं कारण उन्हाळ्याच्या दिवसात खूप घाम येतो, त्यामुळे डिहायड्रेशनची शक्यता देखील वाढते। म्हणूनच शरीर थंड राहावं यासाठी लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक किंवा फळांचे रस प्यावेत। घरातून बाहेर पडण्यापूर्वी शक्य असेल तर त्वचेवरती सनस्क्रीन लावा। घट्ट कपडे घालणं टाळा, त्याऐवजी सुती आणि सैल कपडे वापरा। आहाराकडे खास लक्ष द्या। तळलेले मसालेदार पदार्थ खाणं टाळा। हिरव्या भाज्या, फळभाज्या खा। कलिंगड, संत्री, डाळिंब अशी फळं खाल्ल्यामुळे डिहायड्रेशन पासून तुमचा बचाव होऊ शकतो। एकूणच उन्हाळ्यातल्या त्रासापासून दूर राहायचं असेल तर या सोप्या आणि साध्या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे।